हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 9चा क्वेश्चन नंबर 1 दॅट इज कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहे आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. तर याला समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल घेऊया. दॅट इज 3 2/5. आता बघा 3 2/5 हा एक मिक्स फ्रॅक्शन आहे. तर इथे 5 हा आपला डिनॉमिनेटर आहे, नंतर 2 हा न्यूमरेटर आहे. मीन्स 2/5 हा काही फ्रॅक्शन आहे आणि हा एक आपला कंप्लीट नंबर आहे. सो यालाच आपण होल नंबर म्हणू शकतो. तर हा 3 होल नंबर असल्यामुळे आपण याला W ने रिप्रेझेंट करूया. सो बघा आता इथे N, W आणि T च्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत झाल्या. तर आता याचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. दॅट इज डिनोमिनेटर मल्टिप्लाय बाय होल नंबर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. तर बघा आता D ची व्हॅल्यू म्हणजे खालचा नंबर 5, त्यानंतर मल्टिप्लाय बाय होल नंबर आहे 3, त्यानंतर प्लस न्यूमरेटर वरचा नंबर आपला आहे 2, त्यानंतर खाली आपण लिहिणार डिनोमिनेटर जशाला तसा दॅट इज 5. आता 5 3 जा 15, 15 प्लस 2 इज इक्वल टू 17 आणि अपॉनमध्ये 5 ॲज इट इज. तर स्टुडंट्स बघा किती सिंपल वेने आपण 3 2/5 या मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन केलेलं आहे इम्प्रॉपरमध्ये. आपला आन्सर आलेले 17/5. आता आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. क्वेश्चनमध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे 7 2/5. तर आपण एकदा इथे फॉर्म्युला लिहून घेऊया. दॅट इज डिनोमिनेटर मल्टिप्लाय बाय होल नंबर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. तर डिनोमिनेटर मीन्स खालचा नंबर 5 मल्टिप्लाय बाय होल नंबर दॅट इज 7 प्लस 2 न्यूमरेटर आणि अपॉनमध्ये D मीन्स इथे लिहिणार आपण 5. आता 5 7 जा 35. सो असं सुद्धा एक स्टेप इथे तुम्ही वाढू शकता. 35 प्लस 2 अपॉनमध्ये 5. आता 35 प्लस 2 इज इक्वल टू 37 आणि अपॉनमध्ये 5. आता इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात आलं असेल. आता परत सेकंड एक्झाम्पल बघूया. दॅट इज 5 1/6. आता परत इथे फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी वर दिसतच आहे. सो आपण डायरेक्ट इथे व्हॅल्यू पुट करूया. दॅट इज डिनोमिनेटर म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय होल नंबर दॅट इज 5 मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर 1 आणि अपॉनमध्ये 6. 6 5 जा 30 प्लस 1 अपॉनमध्ये 6. 30 प्लस 1 राईट 31 अपॉन 6. बघा किती सिंपल आहे. देन थर्ड एक्झाम्पल दॅट इज 4 3/4. आता परत 4 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 3 अपॉन 4. 4 4 जा 16. सो 16 प्लस 3 अपॉन 4. 16 plus 3 is equal to 19/4. Then next example that is 2 5/9. परत denominator 9 multiply by whole number that is 2 plus 5 upon मध्ये 9. 9 2 जा right 18 plus 5 upon मध्ये 9. आता 18 प्लस 5 इज इक्वल टू 23 अपॉनमध्ये 9. आता आपलं लास्ट एक्झाम्पल आहे दॅट इज 1/5/7. परत आता सिम्पल इथे 7 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 5 अपॉनमध्ये 7. 7 1 जा 7 प्लस 5 अपॉन 7. 7 प्लस 5 12 अपॉन 7. तर स्टुडंट्स बघा किती सिंपल वेने आणि किती फास्ट आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व केलेला आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 दॅट इज कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. तर स्टुडंट्स इथे आपल्याला काही इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला मिक्स नंबरमध्ये करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 30/7. तर स्टुडंट 30/7 म्हणजेच 30 डिवायडेड बाय 7. सो आता या 30ला आपण करूया डिवाइड 7 ने.
आता 7च्या टेबलमध्ये 30 येतात का? नाही. सो 30पेक्षा लहान असणारा नंबर आहे 28, जो की 7च्या टेबलमध्ये येतो. सो इथे लिहिणार आपण 7 4 जा 28. त्यानंतर यांची सबस्ट्रॅक्शन. आता 30मधून 28ला मायनस केलं, रिमाइंडर येणार आपला 2. आता बघा, आपल्याला इम्प्रॉपरचं कन्वर्जन मिक्समध्ये करायचं आहे, पण त्यासाठी क्वेश्चन कोणता, रिमाइंडर कोणता किंवा कोइफिशियंट कोणता हे आपल्याला बघण्याची गरज नाही. तर सिम्पली आपण इथे काय करणार, जो नंबर तुम्हाला वर दिलेला आहे तो त्याला लिहिणार आपण इथे मधात, लाईक दिस. त्यानंतर जो नंबर मधात आहे त्याला आपल्याला लिहायचं आहे खाली. सो इथे लिहिणार आपण 7ला खाली, आणि 2 हा जो सगळ्यात खाली नंबर दिला त्याला लिहिणार वर, लाईक दिस. तर स्टुडंट्स बघा, आपण फक्त काय केलेलं आहे, या 3 नंबरला अँटी क्लॉकवाईज एक स्टेपने रोटेट केलं आहे. तर किती सिम्पल वेने आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्जन मिक्स फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. सो आपला फर्स्ट आन्सर आलेला आहे 4 2/7. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 7/4 मीन्स 7 डिवायडेड बाय 4. आता इथे सुद्धा जर आपण 7ला 4ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4. आता 7 -4, 7मधून 4 गेले, रिमाइंडर राहिला 3. आता इथे सुद्धा या सर्व नंबरला अँटी क्लॉकवाईज एक स्टेप फिरवणार आहे. सो 1ला लिहिणार मधात, मीन्स 1 येणार इथे, त्यानंतर 4 सगळ्यात खाली, आणि 3ला लिहिणार सगळ्यात वर न्यूमरेटरच्या जागेवर. सो 7/4चा आन्सर आला आहे 1 3/4. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, दॅट इज 15/12. सो 15 डिवायडेड बाय 12, म्हणजेच आता इथे आपण 15ला डिवाइड करणार 12ने. आता इथे सुद्धा 12च्या टेबलमध्ये 15 येत नाही, मीन्स अगेन 12 1 जा 12, आणि 15मधून जर 12ला मायनस केलं तर 5 - 2 3, 1 - 1 0. सो आन्सर काय असेल आपला, राईट 1, डिनॉमिनेटरमध्ये 12 आणि न्यूमरेटर 3. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, दॅट इज 11/8. आता इथे सुद्धा 11ला आपल्याला काय 8ने डिवाइड करायचं आहे, पण इथे सुद्धा काय 8च्या टेबलमध्ये 11 येत नाही, मग 8 1 जा 8, आणि 11मधून जर 8ला सबस्ट्रॅक्ट केलं, रिमाइंडर राहणार 3. सो इथे सुद्धा आपला आन्सर काय असेल 1, डिनॉमिनेटर 8 आणि न्यूमरेटर 3. आता या प्रकारे इथे आपण 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे 5th नंबरचं एक्झाम्पल, दॅट इज 21/4. आता 21/4च्या टेबलमध्ये येतात का? नाही. आता 21/4च्या टेबलमध्ये येतात का? नाही, पण 20 येतात. 4 5 जा 20. आता 2 - 2 0, आणि 1मधून 0 गेला 1. सो इथे आपला आन्सर असेल 1 5 4, मीन्स 21/4ला जेव्हा आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपला आन्सर येते 5 1/4. त्यानंतर आता आहे आपलं लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 6. ते आहे 20/7. आता बघा 20च्या टेबलमध्ये 7च्या टेबलमध्ये सुद्धा 20 येत नाही, मग 7 2 जा 14. आता 20मधून 14 मायनस केले, आन्सर येणार 6. सो इथे 6 असणार आपला न्यूमरेटर, 2 होल नंबर आणि 7 न्यूमरेटर. तर स्टुडंट्स बघा, आता या ठिकाणी आपला सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. आता बघूया आपण थर्ड क्वेश्चन. आता बघा थर्ड क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग फ्रॅक्शन. मीन्स आता खाली आपल्याला 2 इथे एक्झाम्पल दिलेले आहे, आणि त्या एक्झाम्पलला आपल्याला फ्रॅक्शनच्या मदतीने लिहायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग 5 पीपल. म्हणजे बघा, आता इथे आपल्याला सांगितलं आहे की आपल्याकडे टोटल 9 kg राईस आहे, म्हणजे 9 किलो इथे आपल्याकडे तांदूळ आहे, आणि ते आपल्याला 5 लोकांमध्ये इक्वली डिवाइड करायचं आहे. देन इथे काय विचारलं आहे, हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डज इच पर्सन गेट. मीन्स जर 9 किलो तांदूळाला आपण 5 लोकांमध्ये इक्वली डिवाइड केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्यावर किती किती किलो तांदूळ येतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहिणार, दॅट इज टोटल क्वांटिटी ऑफ राईस इथे लिहूया. सो टोटल क्वांटिटी ऑफ राईस, टोटल क्वांटिटी ऑफ राईस आहे 9 kg.
त्यानंतर काय दिलेलं आहे, नंबर ऑफ पीपल. सो किती लोकांमध्ये आपल्याला हे वाटायचं आहे, तर नंबर ऑफ पीपल येणार इथे 5. 9 kg राईस आपल्याला 5 पीपलमध्ये इक्वली डिवाइड करायचं आहे. आता इथे आपल्याला काढायचं काय आहे, ईच पर्सन विल गेट, की प्रत्येक व्यक्तीला किती किती तांदूळ मिळणार हे इथे काढायचं आहे. सो इथे आपण लिहिणार ईच पर्सन विल गेट. आता बघा प्रत्येक व्यक्तीला किती तांदूळ मिळणार आहे हे काढण्यासाठी आपण काय करणार, टोटल क्वांटिटी जी राईसची आहे त्याला नंबर ऑफ पीपलने डिवाइड करणार. सो इथे येईल टोटल क्वांटिटी ऑफ राईस आणि अपॉन मध्ये येणार आहे नंबर ऑफ पीपल. आता टोटल क्वांटिटी ऑफ राईस ती आहे 9 kg आणि अपॉन मध्ये 5, म्हणजेच इथे आपला फायनल आन्सर आलेला आहे 9/5 kg. आता बघा वर्ड प्रॉब्लेम आहे, सो याचा आन्सर सुद्धा आपण वर्डमध्येच लिहिणार, म्हणजे पूर्ण वाक्यात लिहिणार. सो इथे आन्सर असेल देअरफॉर each person will get 9/5 kg ऑफ राईस. आता याला अजून पुढे सॉल्व करण्याची गरज आहे का, नाही, बिकॉज आपल्याला काय सांगितलं होतं, फ्रॅक्शनमध्ये आन्सर काढा आणि आपलं उत्तर फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल. आता बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, टू मेक 5 शर्ट्स ऑफ सेम साईज 11 मीटर क्लॉथ इज नेडेड. आपल्याला इथे 11 मीटर क्लॉथ्समध्ये सेम साईज असणारे 5 शर्ट बनवायचे आहे. त्यानंतर काय सांगितलं, हाऊ मच क्लॉथ इज नेडेड फॉर 1 शर्ट. तर इथे प्रत्येकी एक शर्ट बनवण्यासाठी आपल्याला किती कापड लागणार आहे हे काढायचं आहे. सो सुरुवातीला इथे सुद्धा आपण आधी गिवन इन्फॉर्मेशन लिहूया. सो सेकंड एक्झाम्पल आपण बघत आहोत. गिवन इन्फॉर्मेशन आहे टोटल क्लॉथ. टोटल क्लॉथ किती दिलेला आहे आपल्याला, 11 मीटर. त्यानंतर काय दिलं आहे, नंबर ऑफ शर्ट. आता टोटल 11 मीटर कपड्यापासून आपल्याला 5 शर्ट बनवायचे आहेत. आता इथे काय काढायचं आहे, सो इथे आपल्याला काढायचे क्लॉथ नीडेड फॉर ईच शर्ट. सो इथे लिहून घेऊया क्लॉथ नीडेड फॉर 1 शर्ट. तर आता इथे सुद्धा आपण काय करणार, टोटल जे आपल्याला नंबर दिलेला आहे क्लॉथचा त्याला नंबर ऑफ शर्टने डिवाइड करणार. सो फर्स्ट एक्झाम्पल सारखं सेम इथे सुद्धा आपण आधी लिहिणार टोटल क्लॉथ डिवाइडेड बाय नंबर ऑफ शर्ट. सो टोटल क्लॉथ आहे 11 आणि नंबर ऑफ शर्ट 5 आणि इथे युनिट असणार आहे मीटर, बिकॉज क्लॉथ आपण मीटरमध्ये काउंट करतो. सो इथे सुद्धा फायनल आपला आन्सर असणार आहे 11/5 मीटर ऑफ क्लॉथ्स is needed for each shirt. तर स्टुडंट्स बघा इथे सुद्धा आपलं फ्रॅक्शनमध्ये आन्सर आलेलं आहे 11/5. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 10. तर स्टुडंट्स अशाच पुढील व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.